आता बातमी आहे नाशिकमधनं गोकुळ गीते शिंदेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटलाय। आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन, उदय सामंत घोषणा करणार असल्याची देखील माहिती मिळते। काल मुंबईमध्ये उदय सामंत, गोकुळ गीते आणि गिरीश महाजन यांची बैठक पार पडली होती। अंतिम निर्णयावर काही गोष्टी अवलंबून असतील। अंतिम निर्णय हा नाशिकमधनं आम्ही सांगू आणि अंतिम निर्णय हा महायुतीच्याच बाजूने असेल असा माझा आशावाद व्यक्त करायला काही हरकत नाही। गीतेंचं आधी जे काही सोशल मीडियाला काही ज्या गोष्टी येतात की गीतेने अशी कमिटमेंट मागितली, तशी कमिटमेंट मागितली, दोन्ही भावांनी कसलीही कमिटमेंट आमच्याकडे मागितलेली नाही, ना मुख्यमंत्री महोदयांकडे ना उपमुख्यमंत्री महोदयांकडे। शेवटी लोकशाहीमध्ये ठीक आहे, अपक्ष फॉर्म भरला गेला, तो मागं काही गैरसमजात घेतला गेला नाही। आता पाठिंब्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि नाशिकमध्ये दुपारनंतर याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ। तर नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट आलाय, कारण भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं बंड थंड होण्याच्या मार्गावर आहे। फडणवीस आणि शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर गोकुळ गीते आज पत्रकार परिषद घेणार आहेत। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना ते पाठिंबा देणार का, आता याकडे लक्ष असेल।